काय हो, तुम्ही पण त्यातले आहे का? जे नॉन-व्हेज खात नाही, पण त्यांना अंड्याची भाजी आवडते. तर मग ही अंड्याची एकदम वेगळी रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. तर यासाठी एका कढईमध्ये तेल टाकून घेतलं, कांदा चांगला परतून घेतला. कांदा थोडा परतून झाला ना, नंतर याच्यामध्ये लसूण, आलं आणि थोडेसे काजूचे तुकडे, टमाटर असे कट करून टाकून घेतले. नंतर टमाटर आणि कांदे चांगले शिजले पाहिजे यासाठी मीठ टाकून घेतलं आणि याला झाकून चांगलं शिजवून घेतलं. तर बघू शकता या पद्धतीने सॉफ्ट झालं पाहिजे. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं. याच्यामध्ये एक हिरवी मिरची टाकून घेतली, कोथिंबीर टाकून घेतली. आता याची पेस्ट तयार करून घेतली. परत कढईमध्ये तेल टाकून घेतलं, जिरं टाकून घेतलं, एक कलमीचा तुकडा आणि 2 असे तमालपत्र टाकून घेतले आणि सगळा जो मसाला वाटून घेतला होता तो टाकून घेतला. मसाला परतून झाल्यानंतर लाल तिखट, हळद, धने पावडर, गरम मसाला, चवीपुरतं मीठ हे सगळे मसाले टाकून चांगला परतून घेतलं. नंतर मिक्सरच्या भांड्यातच फिरवून थोडंसं पाणी टाकून घेतलं. जेवढं पाणी लागते तेवढं तुम्ही यावेळी टाकून घेऊ शकता. नंतर याला झाकून शिजवून घेऊ. जोपर्यंत मसाला होतोय ना, तोपर्यंत एक छोटा पॅन घेतला, त्याच्यामध्ये अंडा असा फोडून घेतला. नंतर याच्यावर थोडंसं मीठ टाकून याला दोन्ही साइडनी चांगलं असं पलटून-पलटून शिजवून घेतलं. आता हे सगळे अंडे या पद्धतीने तयार करून घ्यायचे. हे तयार करायला ना वेळ लागत नाही. अगदी 1-1 मिनिटात 1-1 अंडा तयार होतो. म्हणजे जेवढा टाईम आपल्याला अंडे उकळायला लागतात ना, त्यापेक्षाही कमी टाईममध्ये हे उकळून तयार होतात. हे तयार झाल्यानंतर या मसाल्यामध्ये हे सगळे अंडे टाकून घ्यायचे. झाकून चांगलं 4-5 मिनिटं शिजवून घ्यायचं आणि वरून कोथिंबीर टाकून घ्यायची. मस्त चमचमीत भाजी तयार होते. ही रेसिपी ना एकदा नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.